संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ती कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ या निवडणुकीची चर्चा आहे ती रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र यामध्ये देखील उमेदवारांपेक्षा देखील जे ठरावधारकांच्या आकडेवारीची चर्चा आहे ती अधिक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वीच आहे ते महायुतीच्या वतीने म्हणजेच भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि जनसुराज्य पक्षाच्या वतीने आहे ते ठराव आहे ते दुग्ध निबंधक कार्यालयाच्या या परिसरामध्ये आहे ते दाखल करण्यात आले होते। आणि आज आहे ते काँग्रेस प्रणित राजश्री शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आहे ते ठराव आहे ते दाखल करताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र एकंदरीतच या पक्षाच्या या विरोधक असतील आणि सत्ताधारी असतील या पक्षाच्या वतीने आहे ते दावे प्रतिदावे आहे ते केले जात आहेत। आमचेच ठराव आहे ते जास्त असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर सर्वच राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या ठरावांची जर बेरीज पाहायला गेलं तर 3125 इतके अधिक आहे। मग हे ठराव नेमके कोणाचे असा आहे तो प्रश्न आहे तो सध्या पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जर पाहायला गेलं पात्र ठरावांची संख्या आहे ती 4844 इतकी आहे आणि यामध्ये अवसायनातील 743 संस्थांबाबत आहे ते न्यायालयीन लढा सुरू होता आणि यामध्ये 450 संस्था आहेत ते सध्या आहे ते ठराव आहे ते दाखल केलेत। आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर टोटल आहे ते एकंदरीतच पाहायला गेलं तर सर्व पक्षांचे ठराव आहे ते एकूणच 7969 इतके आहेत। यामध्ये भाजपने आहे ते 1431 इतके ठराव आहेत ते दाखल केले। त्यामुळे त्यानंतर शिवसेनेने 1512 इतके ठराव दाखल केले। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने 1985 इतके ठराव आहे ते दाखल केले। तर जनसुराज्यच्या वतीने आहे ते 545 इतके आहे ते ठराव या ठिकाणी दाखल केले। त्यासोबतच काँग्रेस प्रणित राजश्री समविचारी आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी ठराव आहे ते दाखल करण्यात आले आहेत आणि एकूणच त्यांचे ठराव आहेत ते 1851 आहेत। या अगोदर आहे ते काँग्रेस म्हणजे ह्याच आघाडीचे ठराव आहे ते 2361 इतके होते। मात्र चेतन नरके गट आहे तो महायुतीच्या सत्तेमध्ये त्यांना साथ दिल्यानंतर ह्या एकंदरीत आकडेमध्ये आहे ती तफावत जाणवत आहे। जर पाहायला गेलं तर गोकुळची ही निवडणुकीमध्ये आहे ती उमेदवारांपेक्षा ह्या आकडेवारींचा महागोंधळ आहे तो याची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। ही निवडणूक ह्या उमेदवारांसाठी असेल आणि या राजकीय पक्षांसाठी आहे ती राजकीय प्रतिष्ठेची न राहता आहे ती कायदेशीर आणि प्रशासकीय कसोटीची ही आहे ती ठरताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पाहायला गेलं तर सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने आहे ते दावे प्रतिदावे करण्यात येत आहे। आमचे ठरावधारकांचे आकडे जास्त आहेत त्यामुळे आम्हालाच जास्त उमेदवारी आहे ती मिळायला पाहिजे असं देखील अपेक्षा आहे ती या ठिकाणी करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर आहे ते शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, मेळावे अनेक घेण्यात आले आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर जी ठरावांची आकडेवारी आहे त्याचा महागोंधळ मात्र संपलेला नाही। याच दुग्ध निबंधक कार्यालयामध्ये जी सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर न्यायालयीन प्रोसेस झाल्यानंतर आहे ती एकंदरीतच ठराव नेमके किती आणि कोणाचे हे देखील स्पष्ट होईल। एकंदरीतच पाहायला गेलं तर गोकुळच्या निवडणुकीच्या अंतिम वेळीच हे युद्ध आहे ते संपणार आहे। त्यावेळीस आपल्याला समजेल की नेमकी कोणाची ताकद या गोकुळच्या निवडणुकीमध्ये जास्त होती हे आपल्याला त्यावेळी समजणार आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।